हे मोर्चे काढून हे नाटकं करून शासन काम करत नाहीये आणि इथला प्रशासकही काम करत नाहीये, अधिकारीही काम करत नाही. त्यांना विचारण्याच्या ऐवजी लोकांसमोर जेवायला पाणी नाही, संडासाला पाणी नाही, धुवायला पाणी नाही. अरे पाणी द्यायची जबाबदारी शासनाची आहे ना. आम्ही आज 10 MLD ची फाईल तयार करून किती महिने झाले. माजी उपमुख्यमंत्री ठाण्यातले तयार नसलेल्या मेट्रोसाठी दोघही आले. ती काय मेट्रो काय हवेतनं जाणार होती का खड्ड्यात पडणार होती. 2027-28 पर्यंत मेट्रो सुरूच होत नाही. म्हणजे निवडणुकीसाठी किती नाटकं करायची आहेत तुम्हाला. आपण ज्या मूलभूत गरजा आहेत, वॉटर, गटर आणि मीटर, त्याच्याकडे लक्ष द्या ना महानगरपालिकेने. आणि का पहिल्यांदा येतोय का आम्ही ठाणे महानगरपालिकेत दर 15 दिवसांनी पाण्यासाठी आम्ही कमिशनरला भेटतोय. आज आम्ही सांगून जातोय सणासुदीचे दिवस आहेत, आम्हाला कोणाचे सण खराब करायचे नाहीयेत. जर दसऱ्याच्या आत हा प्रश्न मिटला नाही कळवा आणि मुंबऱ्याचा, तर आम्हाला महानगरपालिकेचे आयुक्त श्री सौरव राव यांच्या केबिनमध्ये जाऊन आंदोलन करावं लागेल. आमच्या आक्रमकतेची परीक्षा बघू नका, मग आम्ही कोणालाच सोडणार नाही. तुम्ही धरण मान्य केलं होतं, धरणाचं 2002ला धरण मान्य केलेलं. हे नतद्रष्ट जे होते ना इथले सत्ताधारी, त्यांनी केवळ पैशाच्या लोभापायी तो धरण नाकारलं. केवळ पैशाच्या लोभापायी. नाही तर आज अख्खं ठाणं सुजलाम सुफलाम झालं असतं. सुजलाम सुफलाम हे मेट्रोचं सांगतात, महाविकास आघाडीने काम केलं नाही. कोविड असताना कोणी काम केलं. आणि तेव्हाही नगरविकास मंत्री तर एकनाथ शिंदे साहेबच होते. कोणावरती बोट ठेवतात तुम्ही. आणि आता कुठल्या म्हटल्या मेट्रोचं काम झालंय. उगाच काहीतरी निवडणुकीसाठी डब्बे चालवायचे. नशीब रश्शीनी ओढून डब्बे पुढे नाही नेले. धरण कसले येते, यांना काहीच करायचं नाही, यांना लक्षच द्यायचं नाहीये. कारण यांना मतं अशीच मिळतात लोकांना धर्माच्या नावाखाली. घोडबंदर रोडला पाणी आहे, करोडो रुपयाच्या टँकरचे पैसे भरले जातात घोडबंदर रोडवरनं. मग पाणी कुठे, फक्त नौपाड्यापुरतं ठाणं आहे का, मर्यादित आहे का. की नौपाड्याला पाणी दिलं, एका उच्चभ्रू समाजाला पाणी मिळालं की झालं. गरीब यांच्यासारखे बिचारे दीन दुबळे दलित शोषित मागासवर्गीय अल्पसंख्याक यांनी मरा. सर मुसळधार पाऊस पडतोय, नदी नाले सगळे नदी नाले वाहत आहेत, पण ठाण्यात पाणी नाही.